आता काय झालंय की या 2009 मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं. आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही वोटीत घ्या वगैरे. आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार, हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे. आणि मला बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही, पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे, कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलं 10 वर्ष. पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा राहील. बीजेपी ने 400 पार का नारा दिया और बीड से इस बार आप पर विश्वास जताया गया. देखिए, मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी, उन पर विश्वास जताया था 2 बार, तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है. क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं, परंतु उन्होंने जो विश्वास जताया, मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ. अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता योगदान देंगे, अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह. लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन कर रही थी, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना, क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी? देखिए, ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में, उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं, तो उसके बाद, और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले 5 साल से, तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है. इसके लिए मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है. मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ, पर मेरी बहन को नहीं दिया, इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा. जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा. बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है, मेरी बहन को बिठाओ, मेरी परिवार को बिठाओ, इसलिए नहीं. उन्होंने जो सेवा 10 साल दी है, जिस समर्पणता से और समर्पण से काम किया, उसके लिए. ताई, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा एक उल्लेख केला की डॉक्टरेट पहिलं काम करत होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते डॉक्टरेटसाठी काही करणार आहेत का? कशा प्रकार राजकारणात? अरे बघा, डॉक्टरेट नाही, ती स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर MD डॉक्टर, हे स्किन विन सगळं त्या करतात. पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही. राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल, कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे. तुमची उमेदवारी जाहीर झाल्याच्यानंतर बरेच लोकांच्या अभिनंदन फोन काही आलेला हो, त्यांचं माझं रात्री बोलणं झालं. त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री. आमची दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली. प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू. रोड मैप क्या है, मतलब ब्लूप्रिंट क्या है बीड की जनता के लिए, और मराठा आरक्षण कितना बड़ा फैक्टर होगा आपके लिए चुनाव में, क्योंकि आरक्षण तो दे दिया गया है लेकिन अब भी मनोज जरांगे पाटिल जो है वो इसे मानने के लिए तैयार नहीं है, तो मराठाओं को जो है मैं ये कहूंगी कि केंद्र शासन का ये चुनाव है, ये विषय सर्वतः राज्य शासन का समर्पित है. इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, नेता ही दे सकते हैं. हमने हमारा समर्थन जहां तक जाहिर करना था किया है, जहां हमें अप्रिशिएशन एक्सपेक्ट करने थे वहां वो किए हैं. तो मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूं कि दोनों समुदाय को हमेशा एक दूसरे से ना लड़कर इसमें से सुलझकर एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व है. दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है. मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि ये विषय भविष्य के लिए हमेशा के लिए सुलझ जाए. घोषित किए जाने के बाद क्या धनंजय मुंडे से बातचीत हुई है? जी, हम रोज बात करते हैं आजकल. एक प्रश्न आहे, बीडच्या राजकारणात मराठा वोटर्स आणि ओबीसी वोटर्सचं तेवढंच महत्व राहिलेलं आहे आणि सध्याचं राजकारण म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, दोन्ही महत्वाचे मुद्दे भेटलेले आहेत. अशावेळी दोन्ही समाजाला सोबत घेऊन लोकसभेला सामोरं जाण्याचे कितपत मोठं आव्हान आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सोडवणार? मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे.
माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला 20 मतं पडलीत त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला 20 मतं कमी पडली आहेत. त्यामुळे मी जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही, कुठल्या एका जातीचे नाही, कुठल्या एका विचाराचे नसतो. आपण त्या जिल्ह्याचे, त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो. त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत. मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे. आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे. दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कदापिही पसंत नाही. नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता, सौहार्द राहूनच मार्ग निघाला पाहिजे. माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे. एक दोन युट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आलेली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा अंतर्मनाचा जो विश्वास आहे तो नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल. महाराष्ट्र से 20 उम्मीदवारों के नाम का ऐलान किया गया है. मुंडे साहेब जर आज असते तर पहिली प्रतिक्रिया काय राहिली? बापरे, पंखू कामाला लाग. मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती ते मला बोलायचे चल पंकजा कामाला लाग. तसं मी आता प्रीतमताईला सांगते चल प्रीतमताई कामाला लाग. कारण मुंडे साहेब असते तर मी या भूमिकेत आधीच गेले असते. कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते. अशा प्रकारची परिस्थिती होती. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते. पण आता अशी परिस्थिती आहे. राज्य की राजनीति से निकल के आप केंद्र की राजनीति में ज्यादा सक्रिय रहेंगी, इसका आपको दुख है या फिर राज्य की राजनीति में भी इंटरेस्ट बरकरार रहेगा? मैं राजनीति में सक्रिय रहूंगी इस बात का जरूर सुख है मुझे, पर राजनीति में सक्रिय रहने के लिए जितनी सेवा मुझे लोगों को देनी है उसके लिए मुझे और एक हाथ जितने मेरे साथ जुड़ जाए उतना आनंद है. तो जरूर इसमें कोई दुख की तो बात है ही नहीं. हर व्यक्ति जो राजनीति में काम करता है वो केंद्र की तरफ बढ़ना चाहता है. हाँ, अभी पता नहीं मैं उसको प्लान कर ही रही थी कि नहीं, पर शायद नीति ने मेरे लिए वो प्लान किया है. तुमचा प्रश्न विचार. ते बसल्यामुळे कोणी त्यांच्याकडे पाहत नाही. मैं ये कह रहा था कि उम्मीदवारी घोषित की गई है, 20 उम्मीदवारों के नामों की घोषणा की गई है और महिलाओं को सबसे ज्यादा इस बार जो है वो अपॉर्चुनिटी दी गई है. उसकी तरफ आप किस तरीके से देखें? मैं इसका स्वागत करती हूँ. महिलाओं को ज्यादा अपॉर्चुनिटी दी है. महिलाओं को अपॉर्चुनिटी यहाँ और आगे भविष्य में भी देते जाएंगे इसका मुझे विश्वास है. बीडमधून दुसऱ्या तुमच्या ऑपोजिटवाल्या उमेदवार ज्या असतील आहे त्याची संघटना प्रस्थापित झाली आहे त्या करुणा मुंडे असतील आहे. माझं लाईव्ह संपलंय.